दत्त नाम वदतावानी, हा एक स्वर आहे. दुसरा कुठला? दत्त नाम वदतावानी. फरक काय समजला बघा. आता गायक जेव्हा गातात ना, वदतावानी, हा कंठातलाच आवाज मोठा होतो. मी जो आवाज काढतोय कुठनं काढतोय? ब्रह्मातनं काढतोय. वदतावानी. तो जायचं आहे ना, घेऊ दे. दत्तरूप होय प्राणी. काय सांगितलं? दत्तरूप होय प्राणी, नामी सद्भाव समर्थ. नामी सद्भाव समर्थ साध्या पद्धतीने म्हणतो आपण. काय म्हणतो तिथे? नामी सद्भाव समर्थ, जेथे नाम तेथे दत्त. हा शब्द एक आहे. दुसरा नामी सद्भाव समर्थ. समर्थ म्हणजे कुठं तुम्ही गेला? ते समर्थ आहेतच. तुम्हाला वाटतं तुम्ही समर्थ आहात, आणि लात मारल्यानंतर जेव्हा पाय मोडतो तेव्हा कळतं की अरे आपण समर्थ नाही. काय कधी कळतं? व्यास लात मारलं, कर्म कसा आपला आहे? आपण म्हणतो मी लात मारली तर पाणी काढेल, काय म्हणतो आपण. पण कधी कधी कर्म आपण लात मारल्यानंतर आपला पाय मोडून दाखवत. बरोबर ना? शब्द काय बघा ना. नामी सद्भाव समर्थ, नामी सद्भाव समर्थ. जोपर्यंत तुम्हाला घसा कळालाय, घसा काय करतो सचिन? सकाळ सकाळ काय करता? घशात 2 बोटं घालून घसा साफ करता ना. असं ब्रह्म साफ करता आलं पाहिजे. सकाळ सकाळ काय करता आलं पाहिजे? ब्रह्म साफ करता येतंय का? समर्थ, जेथे नाम तेथे दत्त. मूर्ती दत्त नाही. काय सांगितलं? तुम्ही काय म्हणताय? 3 मूर्ती, त्रयमूर्ती, 3 मुखांमध्ये दत्त आहे, 1 मुखामध्ये दत्त आहे. किंवा दत्त नाव ठेवलं असेल दत्ता म्हणून मुलाचं, म्हणजे दत्त आहे. नाव काय असतं? मुलाचं नाव काय? दत्त. हा कुठं? कुत्त्यावर. सगळ्या प्रकारचे त्याला दारू माहीत असतात दत्ताला. कुठल्या दत्ताला? मानवी दत्ताला. लक्षात आलं का? आपल्याला काय गणित आहे? जितकं देव जितका स्टँडर्ड वाटेल आपल्याला, 3 मुखे 6 हात तया माझा दंडवत. देव कसा दिसला पाहिजे? हां, मला जर 10 तोंड असती आणि 20 हात असतं, तुम्ही काय केलं असतं? हां, शक्तीचं रूप आहे ते. काय म्हणून शब्द सांगितला? काय शब्द काय? जेथे नाम तेथे दत्त. दत्त मूर्तीत नाही आहे. तो कशात आहे? व्यास नामात आहे. तुम्ही काय करताय? मूर्ती शोधताय. बघा ना पुढचं वाक्य, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. दिगंबर म्हणजे नागडा का? हा, सगुण मूर्ती मनोहर. सगुण मूर्ती म्हणजे कुठली मूर्ती? सगुण म्हणजे कुठली? हा, वेगवेगळे गुण आहेत ना, सत्व रज तम. हा सगुण आहे. सगुण निर्गुण. लक्षात आलं का? गुणापासून परा असणारा. तर रजतम सत्वापासून परा सगुण. त्यातला एक जरी असला तो सगुण होत नाही. लक्षात आलं का? 3 गुणापासून परा सगुण.
सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. असा सगुण कोण? बघा ना, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे काय? रोज सकाळ सकाळ लोक ठोकतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण अर्थ काय? अवधूत हा पार्ट वेगळा आहे, चिंतन हा पार्ट वेगळा आहे, श्री गुरुदेव पार्ट वेगळा आहे, दत्त पार्ट वेगळा आहे. मी सगळ्यांनी एकत्र केलं. आणि ह्यांचं चालतं कुठे माहिती आहे का? आंघोळीच्या रूममध्ये चालू असतं. वरून शॉवरचं पाणी असेल तर गरम पाणी असेल, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो म्हणतो अशा घाणीत मी कधीच येणार नाही, तू किती पण हाका मार. तू कुठं येणार आहे सांगता येईल? जेथे नाम तेथे दत्त. तो कुठे येणार आहे? आता नाम म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, आणि मंत्र म्हणजे काय? आणि तुम्ही येतात दोन शिव्या, हे बरं इकडे म्हणजे काय? म्हणून तुम्हाला सांगितलं मी आता. काय सांगितलं? नामी सद्भाव समर्थ आणि नामी सद्भाव समर्थ. जोपर्यंत कंठात तुम्ही गाताय, कुठं गाताय? कंठात, तोपर्यंत तुमचा जो आवाज आहे हा फक्त पृथ्वीमध्ये फिरणार आहे. कुठे फिरणार आहे? ग्रॅव्हिटी आहे पृथ्वीची, काय कक्षा, त्या कक्षेमध्ये तुमचा आवाज फिरणार. कुठेपर्यंत? कंठातून तुम्ही जोपर्यंत ठो ठो करताय तोपर्यंत. ध्वनी लहरी, ध्वनी लहरी प्रकाश, तुमचा आवाज तुमच्या माणसापर्यंत पोचणार आहे. पण तो मला परलोकापर्यंत न्यायचा आहे. काय करावं लागेल? कंठाच्या वर जावं लागेल ना. समर्थ जेथे नाम, बघा शब्द, शब्द काय? जेथे नाम म्हणजे तुझ्यापाशी नाम नाही आहे. जेथे नाम तेथे दत्त. मग नाम कुठं आहे? परलोकीचं नाम आहे ते. तुम्ही काय म्हणता? आमच्या पित्रांना म्हणजे कोणाला? तुझ्या अंगाला पण लागलीत का सगळी इकडे तिकडे पित्र? आमच्या पितरांना स्वर्गवासी झालेल्यांना. स्वर्गवासी झाले, त्रैलोक्यवासी झाले का तिकाटणेवासी झाले? काय झाले? नाम कुठं आहे? जेथे नाम तेथे दत्त. नाम इहलोकात नाही आहे. वाक्य शिवल्यामृत ग्रंथाचं वाक्य आहे बघा, नामाचा महिमा अद्भुत, तिथे तेथे प्रदोषवत आचरत. काय सांगितलं? साधं गणित डोक्यात घ्या ना. इथं जर नाम असतं तर देवीत काय झाले असते? अस्तित्वात असते ना. मानवाच्या अस्थी आहेत. काय आहेत? अस्थी. मानवाचं अस्तित्व अस्थीनंतर पुढची पिढी जाणवायला सुरुवात करते. माझे होते. आणि अस्तित्वात असताना किंमत नाही, अस्थीनंतर किंमत आहे. कुठे आहे किंमत? कुठे आहे? अस्थीनंतर. आजोबा असे होते, फार चांगले होते, गावात त्यांनी दबदबा होता. पण असताना कधी मरतंय कोणास ठाऊक. असताना किंमत किती? मग नाम कुठं आहे? जेथे नाम तेथे दत्त. दत्त नाम वदता वाणी.
तुम्हाला ज्या वारा दिल्यात कुठल्या वाणी आहेत? वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा आणि 5वी गुरुवाणी. कुठल्या वाणीतून तुम्ही त्या आळवताय? बघा बरं. दत्त नाम वदता वाणी, दत्त रूप होय प्राणी. कोण दत्तरूप होणार आहे? हा, म्हणजे तुम्ही प्राणी आहात हे मान्य केलं. काय मान्य केलं? जसे इतर प्राणी आहेत त्यांचं अस्तित्व जसं भूतलावर आज आहे तसं तुमचंही अस्तित्व प्राणी या रूपामध्ये आलं. हे कुणी सांगितलं? एका जनार्दनी दत्त. हे माझे शब्द नाही आहेत. समजते का? तुम्ही कोण आहात? प्राणी. आणि समजते आपण कोणाला? स्वतःला कोण? हा, माणूस सुद्धा नाही. जर अलौकिक संत विभूतीने सांगितलं तुम्ही प्राणीच आहात तर तुम्ही मनुष्य म्हणून तुम्ही कसे आहात याचा अभ्यास केला पाहिजे. दत्तरूप होय प्राणी, नामी सद्भाव समर्थ, जेथे नाम तेथे दत्त. समजते का? पुढं काय? दत्त नामाचा सोहळा, धाक पडे कळी काळा. तुमचा सोहळा कसा आहे हा? तुम्ही काय म्हणता? दत्त जयंती दिवशी सोहळा असतो. काय? 1 लिटरचा तेला डबा दिला दत्ताला. भिकारी येतो. हां, 1 लिटर तेलाचा डबा दत्ताला दिला हा तुम्ही म्हणता का नाही? दत्ताने तेल खाल्लं तुम्ही बघितलं का? पिलं कधी बघितलंय का? मग तेल खाते पिते कोण? हा, प्राणी. काय कळलं? आपण जे दान करतोय ना ते घेणारे जे प्राणी आहेत ते तुमची कर्म घेतात. साक्षी हा दत्त. म्हणून आज वैदिक विधी करणारे ब्राह्मण यांच्या पुढच्या पिढ्या संपण्याच्या मार्गावर आहेत. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की येणारं कर्म प्रायचित्त विधी माहीत नसल्यामुळं किंवा न केल्यामुळं ते कर्म निवारण होत नाही आणि पुढच्या पिढीत ते कर्म उदित होते. काय होते? तुम्ही 2 हात जोडले आणि दत्ताचं जर नाव घेतलं तर मनात एकही प्रश्न नाही पाहिजे. निराकार निर्गुण अवस्था येते. अहो, एक अगरबत्ती थोटक घेतो, दत्ताला ओवाळतो, 10 लाखाचं काम कर, अगरबत्ती रुपयाची आहे. आणि वरनं किती देवाला खर्च करतो मी. विषय कळतोय? सांगितलं काय? दत्त नामाचा सोहळा, धाक पडे कळी काळा. नामी सद्भाव समर्थ, जेथे नाम तेथे दत्त. मूर्तीत नव्हे. एका जनार्दनी दत्त. जनार्दन महाराजांना दत्त असे दिसले की ते म्हणले मी मूर्तीत नाही, नामात आहे. नाम इहलोकात नाही परलोकात आहे. म्हणून नामस्मरण करायचे, मंत्र नव्हे. नामस्मरण करायकरता मंत्र किती करायला लागतात माहिती आहे का? कोटीच्या कोटी उड्डारे झेपाई उत्तरेकडे. काय कळलं?
12 कोटी नाम जप केला स्वामी रामदासांनी. किती? 12 कोटी. श्रीराम जय राम जय जय राम. त्याच्यानंतर तो श्रीराम जय राम जय जय राम 13 अक्षरी मंत्र सिद्ध झाला. ते सिद्ध मंत्र म्हणजे नामस्मरण. काय सांगितलं? म्हणजे नामस्मरण. आता 12 कोटी नामजप करणं हे वेड्याचं कामच नाही. ते काम कोणाचं आहे? अति वेड्याचं काम आहे. म्हणून शब्द असा आहे, मागणे तुझं एकच दत्ता, वेडा करी माझा आता. असं वेळ लागला पाहिजे परमेश्वराचं. तुम्हाला वेळ कुठं लागले? प्रपंचाचं. इथं ठिगळ मारू, तिथे ठिगळ मारू. हिथलं मारलं की हे फाटतंय, हिथलं मारलं ते फाटतंय. ठिगळं काय संपन्नच झाली तुमची. शेवटी आपलं ठिगळ हुडापावरून निघून जातो. काय कळलं? हा? एका जनार्दनी दत्त, दत्त करी गुणातीत. अरे आपण एखाद्याशी गोड बोललो, एक गुण गायले, सिगारेट ओढतोयस ना, काय हरकत नाही. किती छान ओढतोयस रे, किती मस्त दूरवर निघालाय. काय करेल तिचा गुण गाय? तू काय करणार? एका तलवार घेऊन मग मला मारायला, तलवार घेऊन. वा काय सुंदर तलवार आहे, काय तुझं भारतीय शरीर आहे, काय तुझी मूठ आहे. ते म्हणजे हे मारून काय करायचं? हे माझी स्तुती करतोय. लक्षात आलं का? स्तुतीप्रिय कोण आहेत? देवता. काय सांगितलं? दत्तप्रिय बालमुकुंद. म्हणून मग शब्द आहे एका जनार्दनी दत्त. जनार्दन दत्त वेगळे नाही आहेत, एकच आहेत. दत्त करी गुणातीत. इतकी मी उपासना केली की दत्त आता माझे गुण गायला लागलेत, असे महाराज म्हणतात. कोण? जनार्दन महाराज. किती मोठा अधिकार आहे तो. शब्द काय आहेत? हे शब्द वेगळ्या पद्धतीने सांगितलेत. बंदा ऐसा हो. काय सांगितलं? बंदा ऐसा हो जिसकी ताकत का अंदाज करने के लिए, जिसकी ताकत का अंदाज करने के लिए खुदा को नमाज करनी होगी. आपण काय करतो? ओम नमः शिवाय. फक्त कोण? खुदा को नमाज करनी होगी. मतलब खुदा खुदाई छोड़ भाग आए तेरी वफाई पर. काय सांगितलं? इतनी वफा चाहिए कि खुदा खुदाई छोड़ भाग आए तेरी वफाई पर. तुम्ही जे पळताय ना प्रापंचिक, हे माझ्या दृष्टीने काहीच नाही. तुम्ही मागून काय मागणार सांगा मला? हां? सुखानी शांती. काय मागणार? सुखानी शांती. कारण समाधान हे सुख शांतीच्या नंतर आहे. समाधानाचं अस्तित्व स्वर्गलोकात आहे. कुठं आहे? तुम्ही मिळालेल्या वस्तू समाधान मानता. काय सांगितलं? लहानपणी बाबाने एक पेन घेतला 2 रुपयाचा, 1 महिनावर ओरडलो, पेन घ्या पेन घ्या पेन घ्या पेन घ्या. 1 महिन्यानंतर पेन घेतला. पेनाचं समाधान तुम्हाला लाभलं घेतल्याचं. वस्तूचं समाधान आहे तुमचं ते, पण ते ईश्वरी समाधान नाही आहे. ईश्वरी समाधान म्हणजे काय? निरंतर समाधान, सच्चिदानंद, चिदानंद, ब्रह्मानंद, परमानंद, नित्यानंद. हे सगळे जे आनंद आहेत ना, हे समाधानातले आनंद आहेत.
काय सांगितलं? ते कधी होईल? माणसानं माणसाला बोलवल्यानंतर माणूस 10 का मारण्यात एकदा येतो ना माणूस म्हणायचं. किती? 10 का मारले. एक रे एक रे एक रे. बघा तुम्ही, गॅस संपला, एक रे, हो आलो की, इथंच आहे. पण वदतावाणी शब्द उच्चारल्याबरोबर दत्तगुरु हजर राहणार. दत्त त म्हणेपर्यंत तत्व हजर आहेत. म्हणून शब्द दत्त नाम वदतावाणी. किती प्रखर तत्व आहे. द पासून त पर्यंत जे अंतर आहे ना, तेवढ्या अंतरात दत्तगुरु हजर आहे तुमच्या समोर. काय सांगितलं? डोळ्याची पापणी नव्हती का नाही, त्याही पेक्षा कमी अंतर आहे ते. पण त्याकरता साधक कसा पाहिजे? साधक असा पाहिजे, आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरु साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरणी भक्तिभावनेने आज अशी प्रार्थना करत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरुशक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे. या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने, श्रद्धा, भक्ती, निरपेक्ष, निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी ह्या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करू. जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख, शांती, समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे, अशी आपल्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. हा साधक पाहिजे. आहे यामध्ये स्वतःबद्दल काय वाक्य? कुठली प्राप्तीची अपेक्षा केली? मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. जो माझ्यापाशी येतोय कसाही असू देत. काय सांगितलं सचिन? मला प्रिय आहे, कारण त्याचा मला ईश्वर तयार करायचा आहे. काय सांगतोय? ज्याला 90% मार्क आहेत तो मेरिटमध्ये येणारच आहे, त्याच्याकरता कष्ट घ्यायची गरजच नाही. पण जो 10% वर आहे त्याला 90% करणं हे खरे कष्ट आहेत. काय सांगितलं? काय सांगतोय सचिन? जो 90%चा आहे, परमेश्वराने त्याला बुद्धी दिलेलीच आहे 90%ची, त्याला 9% वाढवून 90% यायला काही अडचण नाही आहे. पण जो 10% आहे त्या 90% करणं आहे हे खरं काम आहे. ते काम गुरुमार्ग करतो. जानवेची माहिती नाही, धोत्राची माहिती नाही, आईवडिलांचे आईवडील ते काय ते माहीत नाही, नाती कळत नाहीत, व्यवहार कळत नाहीत, फक्त स्वार्थ कळतो. काय कळतो? म्हणून शब्द असा आहे, निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने सेवा कशी करायची इतरांची? निरपेक्ष बुद्धीने जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा. ज्याला असं वाटतं मी दुःखी नाही, कष्टी नाही, अहम ब्रह्मास्मी, त्याची सेवा करायला जाऊ नका. म्हणून मुंगीहून काय खायची? साखर. हत्ती झाला तर काय होणार? कानात मुंगी कधी जाईल आणि हत्ती कधी मला सांगता येत नाही. सारखं कान फाड फाड करत असतं ते. एक मुंगी जरी कानात गेली हत्तीच्या, एवढा मोठा हत्ती असतो, एक मुंगी जर त्या कानात गेली तर तो मेंदू पोखरून हत्ती यमसत ना जातो. माहिती आहे तुम्हाला? म्हणून ते वाक्य मुंगीहून साखर खावी. आणि लीनता हा शब्द किंवा लीनता हा गुणधर्म आज माणूस शिकला नाही. का शिकला नाही? कारण बाबांच्या पेक्षा मुलाचा पगार जास्त आहे. आता जेव्हा पगाराचा जास्त आकडा सुरू होतो तेव्हा गची बाधा सुरू होती मुलाला. आणि वाक्य असं येतं,
काय केलं तुम्ही 10-20 वर्षात? बघा माझा पगार काय म्हणतात. वास्तविक बाबांनी पण तुला जगवलं नाही आणि तो पगार तू जो घेतोयस हा बाबांच्या करता घेतच नाहीस. एक सर्कल, एक वलय आहे, एक कक्षा आहे. बघा ना, जन्माचं तुमची तारीख आहे, वाढवडल्याची तारखा काढून बघा. जन्म दिनांक अमुक अमुक, मृत्यू दिनांक अमुक अमुक, मधलं आयुष्य तुमचं. काय सांगितलं? ती मध्यस्थिती आहे, ती खरं आयुष्य आहे. मुलगा म्हणून जरी जन्माला घातला असला तरी त्याची कर्म, त्याची वलय वेगवेगळी आहेत, ते त्याच्याबरोबर आहेत. पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही जरी नुसती प्रार्थना ही दिली त्या मुलाला, प्रार्थनेनुसार जगवलं, तर मी म्हणेन तुम्ही फार मोठं कार्य केलं. काय सांगतोय? आत्ता जी तुम्हाला प्रार्थना मी म्हणून दाखवली ना, तेवढी प्रार्थना जरी त्या मुलाला तुम्ही आयुष्यात जगवून दाखवली, तुम्ही नेहमी विचार करा. रात्री 12ची वेळ आहे, तुम्हाला कुठली गरज आहे, आणि अशा वेळेस तुमच्यापाशी पैसा हा विषय न धरता कोण येईल का? काय सांगतोय? बाराची वेळ बघा, ती गरज, अशा वेळेस त्या गरजेला तुमच्या पैसा हा विषय न धरता कोण येईल का? जो येईल तो परमेश्वरच येईल. माध्यम कधी पाठवतील? तुम्ही गुरुमार्गात कार्यरत असाल तर पाठवतील. बरोबर ना? बघा ना, कुरुचरणाचा महिमा थोर, शरणची जाता ब्रह्म जाहलो. शरणची जाता ब्रह्म जाहलो. आणि जितकं तुम्ही आता पुढं पुढं निघालाय, शहरात निघालाय ना, तितकं तुम्ही काय व्हायला लागलाय? विस्कळीत व्हायला लागलाय. आत्मीयता कमी झाली, व्यवहार जास्त सुरू झाला. आणि यात आमचे दत्तगुरु शोधणं फार अवघड झालंय आता. काय सांगितलं? मध्यंतरी एक भक्त आला होता. 3 पिढ्याची एक देवी त्याच्या घरात आहे, 3 पिढ्याची देवी. ती देवी आहे महाकाली. कुठली आहे? आता जेणे घेतली त्याला समजली नाही की देवी कुठली आहे. त्यांना वाटलं महालक्ष्मी, हे कोण आहे? तुळजाभवानी. आता महाकालीचं मूळ कार्य काय आहे? हा, रक्तबीजाला संपवणं. महाकालीचा उद्देश काय आहे? मग आता रक्तबीज संपले का? जर रक्तबीज संपले म्हणत असाल तर तुम्हाला असणारे आजार हे काय आहेत? रक्तातली बीजच सगळे आहेत. हां, TB, BP, हां, हे सगळे जे आजार आहेत हे काय आहेत? रक्तबीज सगळे आहेत. त्यांनी काय म्हणून ठेवली पूजनात देवी? तुळजाभवानी म्हणून ठेवली. आहे देवी कोणती? महाकाली. अहो सगळ्या बायकाच की, पण दुर्गा आणि लक्ष्मी फरक आहे का नाही? तुमच्या काय दुर्गा असेल तर काय होईल? हा, भांडण तांडव नाही होणार, घराची कंट्रोल तिच्याकडे सगळं असेल. आणि लक्ष्मी असेल तर तुमच्या कंट्रोलमध्ये असेल. हा फरक आहे. काय सांगितलं? एवढा मोठा शिव, पण त्याला 3दा कामाला लावलं कोणी? पार्वतीनं. पण शेवटी त्याला घेतला जवळ दुर्गा.
लक्षात येतं काय सचिन? मग प्राप्त काय करायचंय? हा, प्राप्त काय करायचंय? सगळी शांत बसली तर थंड. व्यास, दत्त प्राप्त करायचे आहेत. कसे प्राप्त करता येतील? तुम्ही आता नामस्मरण करू शकाल प्राप्त जन्मामध्ये दत्तगुरूंचं? काय वाटतं तुम्हाला? तुमचा आत्ता एक पाय काढा पण दुसरा पाय मग कोल्हापूरला आहे, मग तुम्ही प्राप्त करू शकाल नामस्मरण? एक रामाला प्राप्त करायला स्वामी रामदासांना 12 वर्ष कुठे जावं लागलं? एकांती जावं लागलं. का तर एकांती ए रे गुरुराज स्वामी. गुरुराज फक्त एकांतीच येतात. काय सांगतोय बघा ना. माझं कोणीच नाही असं म्हणलं तेव्हा तो म्हणतो तू मी तुझा आहे. पण जोपर्यंत तुमचं कोणतरी आहे तो म्हणतो मी तुझा नाही आहे. काय म्हणतो? म्हणून मला पळून जायला लागतं गुहेमध्ये. भक्त बाहेर की मी गुहेत. देव माध्यमाची शक्ती देव घेत नाही, भक्त घेतात. आईचं रूप नवरा घेत नाही, पत्नीचं रूप पती घेत नाही, मुलं घेतात. काय सांगतोय? पत्नीचं रूप कोण घेतं? मुलं घेतात. तसं गुरूंची शक्ती शिष्य भक्त घेतात, मग गुरूंना पळून जावं लागतं. म्हणून शब्द आहे एकांती ए रे गुरुराज स्वामी. चैतन्य रूपी आहेत ते. कसे आहेत? तर प्राप्त काय करायचं? दत्त प्राप्त करायचे आहेत ना. व्यास, प्राप्त काय करायचे? बघा, थोडक्यात गणित समजून घ्यायचं. तुम्हाला आवडू नाही तर नाही आवडू, तुम्ही ब्राह्मण आहात, मी मुसलमान आहे. काय सांगितलं? ब्राह्मण आणि मुसलमान फरक काय? हा, फरक एकच आहे, आहारशास्त्र. फरक काय बघा ना. दत्तपंथामध्ये जी शक्ती आहे तिचं नाव आहे विश्वशक्ती. कुठली नाव आहे? विश्वशक्ती. नाथपंथामध्ये महाशक्ती. आणि तुम्ही जेव्हा गुरु शब्द वापरताय ती गुरुशक्ती सुफी पंथात आहे. काय सांगतोय? गुरु शब्द तुम्ही वापरताय ना, ही शक्ती कुठं आहे? आता सुफी पंथात आहे. महाशक्ती कुठं आहे? जारण, मारण, तारण, उच्चाटन, वशीकरण, हे सगळं महाशक्तीमध्ये मोडतं, नाथामध्ये गेली. दत्तपंथामध्ये काय आहे? प्रपंचच करायचा नाही. तर तुम्ही खऱ्या अर्थाने सांगा, दत्तपंथाच्या उपासनेला पात्र आहात का? बघा ना, नरसिंह सरस्वती श्रीपाद येते दत्तात्रय, त्यांचे कपडे तुम्ही बघा, चेक करा. त्याच्यानंतर आता आलेले कोण? नरसिंह सरस्वती नंतर अक्कलकोट स्वामी महाराज, कपडे चेक करा. तुम्हाला काय वाटलं की तुमच्या देवारात अक्कलकोट स्वामी महाराजांचा फोटो लावा म्हणजे ते मला प्राप्त होतील? अरे ते लंगोटवर आहेत, तू चड्डी तरी घाल. काय सांगतोय मी? विश्वशक्ती आहे. किती अवघड आहे का सोपं आहे?
असं मानलं जातं की दत्ताला बांगडीचा आवाज चालत नाही विटाशाच्या, असं मानलं जातं ना. आणि तुम्ही काय म्हणता की आम्हाला दत्त पांगुरण म्हणजे पांगुरणात प्रसन्न होतात, स्वप्न पडतं दत्त मला भेटले. ते पांगुरणवाशी नाही आहेत दत्त, स्मशानवाशी आहेत. दत्त कुठले आहेत? तुम्ही काय म्हणताय पांघरुणवाशी, हांतरुणवाशी, ते नाही आहेत. काय कळते का नाही कळते? अगदी तुम्ही ज्ञानोबांना घ्या, तुकारामांना घ्या, हे सगळे नाथपंथी आहेत. भिंत चालवणे, एखाद्या प्राण्यापासून मुखातून वाक्य उच्चारून घेणे, हे नाथपंथी सगळे खेळ आहेत. त्याच्यावर दत्तपंथ आहे. दत्तपंथ म्हणजे काय माहिती आहे का? शरीर मृत करून परत जिवंत करायचं. पर काय प्रवेश. दत्तपंथाचा खेळ इथं सुरू होतो. कुठं आपण, कुठं राजा भोज, कुठं कंकुतेली, कसं जोडायचं गणित. त्या विश्वशक्तीला प्राप्त करण्याचा प्रयत्न महाशक्तीनं केला. महाशक्तीला प्राप्त करण्याचा प्रयत्न गुरुशक्तीनं केला. पण गुरुशक्ती तिसरी पायरी आहे. पहिली पायरी कुठली? दत्ताच्या भानगडीत पडताना विचार 10 वेळा करायचा. का माहिती आहे का? भिकारी झाल्याशिवाय शिकारी होता येत नाही. काय सांगितलं? तुमच्या पोटाला जर भूक लागली ना, आणि ती भूक जर ताव मारून जर लागली ना, असेल ते खाणार. कसं खाणार? वाळकी सुद्धा भाकरी गोड लागणार का? भूक लागली. पण पोट भरलेलं आहे, बासुंदी जरी फुडाली तरी चव काय बरोबर नाही. पोट भरलेलं आहे. लक्षात आलं का? एक साधं गडी डोक्यात ठेवायचं. तुझी जीभ घ्या, ते जिभेवर वेगवेगळे काय आहेत तुम्हाला रस दिसतील, है ना? काही तिखट आहे, काय खरट आहे, काय आंबट आहे, काय गोड आहे, काय कडू आहे. एवढीशी जीभ आहे. परमेश्वराने काय तयार केलं असेल? परमेश्वराने तयार काय केलं असेल? विचार कधी केला? एवढी जीभ आहे बघा ना तुम्ही. यात किती रस घातलेत? हा, तुम्ही एक रोबोट तयार केला तर वाटतं तुम्ही स्वर्ग गाठला. हा, ईश्वरासारखं तयार करणं शक्य आहे का तुम्हाला? अजूनही माणसांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर दाखवता येत नाहीत. त्याचा वापर करता येतो पण दाखवता येत नाहीत. राग येतोय, पण हा अर्धा किलो राग दाखवता येतोय का? मग याच्या पुढे गेले कोण गेले? हे 3 पंथ, दत्तनाथ सुफी. सगळ्यात प्रखर तत्व कुठलं आहे? दत्तपंथ. दत्तपंथ तुम्हाला अनुकूल करण्याकरता काय करावं लागेल? हा, बघा ना, मच्छिंद्रनाथांनी दत्तगुरूंची साधना एवढी केली की हे जे वरचं स्किन आहे हे निघून गेलं. हाडामध्ये एक पदार्थ असतो आत शेमडासारखा, तो आटला आणि हाडं अशी काय झाली, विखुरायला लागली, ती चिमळायला लागली हाडं, आणि ती हवेमध्ये तणगायला लागली. अशा वेळी दत्तगुरूंचं आगमन झालं. अशा हाडं चिमळणाऱ्या मच्छिंद्रनाथांना नंतर मायेचा मोह काय आवरला नाही. म्हणून शब्द येतो माया मच्छिंद्र. त्या हाडात सुद्धा अशी कर्म होती
किती मोहमध्ये अडकले. तुमच्या कशा कशात काय काय असेल. आणि हे सुद्धा नवनाथ तयार कधी कधी झाले. अनंत वर्ष ते हे पडलं होतं ओझ. ईश्वरी अवोज असून सुद्धा त्याला जन्म मिळाले नाहीत. शेवटी शंकरांना दया आली त्यांनी जन्माला घातलं. तुमची दया कोणाला येणार सचिना? मला आली तर येणार ना. हां, रस्त्यावर दया कोणाची तुला येणार नाही. काय येणार नाही? रस्त्याचे सगळे असे आहेत हापापाचा मार्ग पाप करणारे लोक आहेत, है ना. म्हणून शब्द असा दयासागर सद्गुरू साई. शब्द काय? मूढ दासा निज सुख दे. अगदी बाबाची तुम्ही जरी सेवा काय ठरवलं ना तरी तो काळ 36 वर्षाचा आहे. ते म्हणजे नको महाराजांच्याकडे जायला, दादांच्याकडे कशाला उगीच त्यांची प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, त्यापेक्षा